नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवरती नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवारांच्या मुलाखती आपण आपले बदलापूर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून घेत आहोत. आज आपल्यासोबत असणार आहे प्रभाग क्रमांक 10 मधून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक पदाची अधिकृत उमेदवारी लढवत असलेले साजिल वासी मुल्ला यांच्यासोबत आज आपण थेट मुलाखत करणार आहोत. अर्थात प्रभाग क्रमांक 10 म्हणजे बदलापूर गावातील काही तुमचे प्रश्न असतील तर एक वेल एज्युकेटेड नवीन चेहरा जो आहे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे नगरसेवक पदासाठी. मात्र समाजकार्याच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया असं जे आहे धोरण घेऊन जे चालत आहेत, शैक्षणिक वाटचालीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून ज्यांची वाटचाल चालली आहे असे म्हणजे साजिल सर. त्यांच्यासोबत आज आपण थेट मुलाखत करणार आहोत. तर सर्वप्रथम सर, स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये. जय हिंद, नमस्कार. आपल्याला लहानपणापासून शिकवले जातं सर्व धर्म एक साथ असतात आणि त्याचमुळे आपण जर बघत असाल तर साजिल वासी मुल्ला जे आहेत यांना देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कुठलाही भेदभाव न करता, कुठलाही धर्म भेदभाव न करता जे आहे त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपण काँग्रेस पक्षाचं खरंच जे आहे कौतुक करायला हरकत नाही. सर, काय वाटतं तुम्हाला जे आहे नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाली आहे, कसं वाटतं आहे? सर्वात प्रथम मॅडम, आपण जे म्हटलं का धर्म भेदभाव न करता, सर्वात प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो का जे बदलापूर गाव आहे प्रभाग क्रमांक 10 हे इतिहासकालीन बदलापूर गाव. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे बदली व्हायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रथम शिवजयंतीचे अध्यक्ष होते. म्हणून एवढा इतिहासकालीन आमचं गाव आहे आणि आम्ही सर्व धर्म एकोपानी राहतात. त्याच्यामध्ये मुस्लिम समाज, बौद्ध समाज, संत रविदास समाज, मराठा समाज, आगरी समाज, कुणबी समाज, मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज, जे वाणी समाज, ब्राह्मण आली, ओकाळी, जेवढे पण समाज आहे सर्व आम्ही एकोपाणी आणि एक 200-300 वर्षापासून म्हणजे महाराजांच्या काळांपासून आमचा इथे इतिहास आहे आणि सर्व एकोपाणी राहतात. आणि मला खरंच उमेदवारी मिळाली तर एक नवीन वेनी आणि नवीन विजननी मी काम करायचं सुरुवात पण केली आहे आणि निवडून आला तर 100% इतिहास घडून दाखवणार. नक्कीच. सर्वप्रथम दर्शकांना तुमचं शैक्षणिक वाटचाल कशी आहे, शिक्षण किती झालेलं आहे आणि कौटुंबिक जे आहे माहिती जाणून घ्यायला आवडेल. सर्वात प्रथम मॅडम कौटुंबिक माहिती देतो. माझे वडिलांचं नाव आहे वसी मुल्ला. हे चांगले उद्योजक होते आणि आहे आता पण. आणि माझे वडील हे जे आई वडिलांनी स्पेशल जे संस्कार घडवले, आई वडिलांनी संस्कार घडवले का सर्वांमध्ये आपला एकोपानी राहायचा आणि शांतपणे आपलं आयुष्य जगायचं आणि लोकांसाठी एक प्रेरणा व्हायची. ते म्हणजे आई वडिलांनी दिलेल्या संस्कारांना प्रेरणा ठरवून मी पुढे जात आहे. आणि माझे काका नाझीम मुल्ला हे बदलापूर गावामध्ये वेल नोन नेम आहे. ते 4-5 वर्ष त्यांना झाले त्यांचं निधन झालं, पण त्यांचे विचार आजपर्यंत कायम आहे. आणि ते नाझीम काकांचे बोट धरून आम्ही समाजकार्याची सुरुवात त्यावेळी पण केली होती. आणि त्यांचे समाज म्हणजे ते सर्व धर्म एकोपाणी आणि सर्वांमध्ये उठणं बसणं त्यांचं असायचं आणि सर्व त्यांना खूप मानायचे. म्हणून नाझीम काका जे आमचे होते त्यांना प्रेरणा आणि त्यांना प्रेरित, त्यांच्या समाजकारणाला प्रेरित होऊन मी परत निवडणुकीचे समोर तोंड देत आहे आणि खूप चांगले विचार आहे. आणि शैक्षणिक माहिती काय द्याल तुमची? मॅम, मी मास्टर्स इन फार्मसी शिकलेला मुलगा आहे. मास्टर्स इन फार्मसीमध्ये मॅम मी मेरिट रँकर पण होतो. आणि मॅम म्हणजे काय, माझा एक संकल्पना आहे का पडेगा बदलापूर तभी तो बढेगा बदलापूर. मॅडम, ही संकल्पना कधी मला निर्माण झाली जेव्हा मी स्वतः शिक्षण घेतलं. आणि शिक्षण मॅम खूप संघर्षाने आपण पुढे आलेलो आहे. म्हणून ते शिक्षणाचा महत्व पण आहे. आणि मी निवडून आल्यानंतर मॅम मुलांपर्यंत कसं शिक्षण पोहोचवायचे आणि मुलांचं भविष्य कसा उज्ज्वल करायचा याचे खूप चांगले विचार आहे माझ्या मनामध्ये. बदलापूर शहरामध्ये एक नवीन व्यक्तिमत्व जे आहे आपल्याला बघायला मिळते, जे शिक्षण जे आहे त्याच्यावरती त्यांचं लक्ष केंद्रित आहे. कित्येक विद्यार्थ्यांना जे आहे त्यांच्या माध्यमातून अनेक अशा शैक्षणिक वाटचालीसाठी देखील मदत झालेली आहे. आणि आता नगरसेवक पदासाठी उमेदवारी लढवत आहे म्हटल्यावरती सर, प्रभाग क्रमांक 10 मध्ये तुम्हाला असं काही वाटतं का की त्या ठिकाणी काही विकास व्हायला पाहिजे होता मात्र अद्यापही तो झालेला नाही आहे? हे बघा मॅडम, ज्या दिवशीपासून म्हणजे 1995 पासून नगरपालिका लागली, नगरपालिकाची प्रथम निवडणूक त्यावेळी झाली असेल तेव्हाची तर माझी पैदाइश पण नाहीये. पण मॅम एक आपण म्हणला तर 2014-15 पासून मी म्हणजे एक तरुण म्हणून पुढे येत चाललो होता. 2020 पासून मी सक्रिय आहे. तर मॅम विकास म्हणजे आपण विकास शब्द बदलापूर गावा प्रभाग क्रमांक 10 मध्ये विकास शब्दाचा अर्थ नाहीये. विकास नाहीये, विकासाच्या नावाखाली बकास आहे. मी एवढं स्पष्टपणे सांगेल. कारण विकास, खरा विकास म्हणजे बदलापूर गाव एवढा इतिहासकालीन बदलापूर गाव असून बदलापूर गावामध्ये आज आमच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकही अभ्यासिका नाही, एक संगणक केंद्र नाही, जिम्नॅशियम नाही, एकही चांगला क्रीडा संकुल नाही, गार्डन नाही. म्हणजे
एवढे वर्ष बदलापूर गाव नगरपालिकामध्ये असूनही सुद्धा विकास झाला नाही, तर प्रथम आणि द्वितीय माझं हे आहे शिक्षणासाठी अभ्यासिका आणि जिम्नेशियम, स्पेशली महिलांसाठी पण आपण जिम्नेशियमसाठी आपण पुढे जाणार आहे निवडून आल्यानंतर. अगदी छान दूरदृष्टी जो आहे तुम्ही विचार करता आणि खरंच जर बघायला गेलं त्यांचे मुद्दे अगदी बरोबर या ठिकाणी वाटतायत. जनतेच्या देखील आम्हाला खूप अशा प्रतिक्रिया आल्या की बदलापूर गावामध्ये एकही अभ्यासिका नाहीये, तर ते खरंच व्हायला पाहिजे होतं. तुम्हाला काय वाटतं बदलापूरकरांना, यंदाच्या वर्षी तुम्ही नेमकं कोणाला संधी देणार आहात आम्हाला ते नक्कीच तुम्ही सांगत चला. सर्वप्रथम तुम्ही सांगितलं की तुम्ही अभ्यासिका असू द्या त्याच्याकडे वाटचाल जे आहे करणार आहात. अजून कुठल्या अशा सुखसुविधा आहेत जर तुम्ही नगरसेवक पदाची उमेदवारी तुम्हाला मिळाली तर त्या गोष्टींवरती तुम्ही लक्ष केंद्रित कराल? मॅम, सर्वात प्रथम मी शिक्षण घेतलेलं आहे. माझ्या मनामध्ये जे सर्वसामान्य कुटुंब आहे त्यांना राजकारणामध्ये पण पहिले लोक यायला देत नाहीये, कारण मी स्वतः एक सर्वसामान्य कुटुंबाचा मुलगा आहे. कारण राजकारणाला एवढा मोठा करून टाकलेला आहे का नगरसेवक म्हणजे उभा राहायसाठी तुमच्याकडे खूप गोष्टीची असले पाहिजे. म्हणजे असा एक मी भेदभाव आपण जे आपण आधी म्हटलं तर आमच्या गावामध्ये जाती भेदभाव अजिबात नाहीये, सर्व एकोपाने राहतात. पण हो, राजकारणामध्ये उतरायसाठी खूप मोठा भेदभाव आहे, तर मी त्याला मात देऊन नगरसेवक उमेदवारीसाठी उभा आहे. आणि माझे बदलापूर गावकऱ्यांनी मला एवढा प्रेम दिलाय ज्या दिवशीपासून मी प्रचार चालू केलाय. मला जे मतदार आहे आमचे जनता जनार्दन आपण ज्याला म्हणतात, ते मला म्हणतात का तू निवडणुकीमध्ये उभा आहे तरच तू अर्धी निवडणूक जिंकलेला आहे आणि अर्धी निवडणूक आम्ही तुला भरघोस मतांनी विजय करून देणार आहे, असं मला. आधीच तुमचा विजय हा निश्चित झालेला आहे असं हे तुमचं? बघा, मी एक सर्वांचा आशीर्वाद घेऊन पुढे चालत आहे. विजय आणि माझी एक संकल्पना आहे आणि एक विचार आहे. मॅडम, मी वैचारिक मुलगा आहे. हे जर मी विजय झालो, सर्वांनी मला मत दिला, तर मॅडम मी माझा विजय नाही मांडणार, हे जनताचा विजय. कारण मॅम अजून मतदान झालेला नाहीये आणि मॅम मी कॉन्फिडंट आहे का लोक मला निवडून देतील, पण ओव्हर कॉन्फिडंट नाही का मी फिक्स नगरसेवक झालोय. कारण भविष्य मला माहित नाही, पण हो, माझे बदलापूरची जी जनता आहे ती 100% जनार्दन आहे आणि ती मी आणि मला ते आपला बहुमूल्य मत देऊन मला निवडून देतील अशी मला अपेक्षा भरपूर आहे. आम्ही जर बघत आहोत आता तर काँग्रेस पक्ष जो आहे जवळपास बदलापूर शहरामधून संपला अशा काही दिवसांपूर्वी जे आहेत अफवा उडत होत्या. आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर शिवसेना, भाजपा, बाकीचे जे आहेत तेच पक्ष बघायला मिळत आहेत. पण तुम्ही काँग्रेस पक्ष जो आहे त्याच माध्यमातून तुम्ही निवडणूक लढवत आहात, काय बोलाल काँग्रेसबद्दल? मैडम, राहुल गांधी साहब ने कैंपेनिंग किए थे, मोहब्बत की दुकान लेके चल रहे हो, तो बदलापुर के राजकारण में नफरत का बाजार है. इसलिए मैं भी आपको एक बात बोलूंगा कि इस नफरत के कारोबार में मोहब्बत की दुकान लेके मैंने कांग्रेस पक्ष से टिकट लिया हूं और मुझे पूरी उम्मीद है मैं जीतने वाला हूं. किती वर्षांपासून एकनिष्ठ आहात काँग्रेस सोबत, की कधी पक्ष प्रवेश इकडे तिकडे दुसरीकडे कुठे केला आहे? मॅम, मी आयुष्यामध्ये पहिला पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जॉईन केला आणि माझे आजोबा म्हणजे जेव्हा मला एक माइंडमध्ये येतो, जेव्हा म्हणजे आजी मत द्यायला चालली होती, एक म्हणजे दृश्य माझ्या माइंडमध्ये 15-20 वर्ष गोष्टीचा मत कोणाला द्यायचा असा पंजेचा ठसा त्यांनी दाखवला होता. म्हणून आम्ही एक तिसरी पिढी असेल एकनिष्ठची. वडिलोपार्जांपासून जसा वारसा जपतात तसं तुम्ही पक्षासोबत एकनिष्ठ आहात. येस मॅडम. काय वाटतं, पुन्हा एकदा नव्याने जे आहे काँग्रेस पक्षाला या ठिकाणी स्थान देऊ शकतात बदलापूर शहरामध्ये? येस मॅडम, मला खात्री आहे काँग्रेस पक्षाला आणि माझ्या चेहऱ्याला बदलापूर गावामध्ये आवडीचे लोक आहे आणि 100% मॅम मला एक चान्स मिळणार आहे असं मला वाटतं. तर बदलापूरकरांना तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. सर, जसं की तुम्ही सांगितलं पढेगा बदलापूर तभी तो बढेगा बदलापूर, तुम्ही कुठली कुठली शैक्षणिक कामं जी आहेत ती केलेली आहेत आम्हाला जरा सांगा. मॅडम, मी मुलांना मी ऍज अ एज्युकेशन प्रमोटर, शिक्षण प्रवर्तक म्हणून पण माझी ओळख आहे. मॅम, जे मुलं स्पेशली गव्हर्नमेंट स्कूलचा म्हणतो मी, जे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकतात ते मुलांना एक 3-4 वर्षापासून मी जाऊन मार्गदर्शन करतो. म्हणजे मॅम का, त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो. माझंही शिक्षण सुद्धा अंजुमन स्कूलमध्ये झाला होता. वर्नॅक्युलर मीडियममध्ये शिक्षण झाल्यामुळे मॅडम खूप काही गोष्टीची खंत मला आज पण वाटते, पण ते खंत दुसऱ्या मुलांना नाही गेली पाहिजे. म्हणजे सर्वात प्रथम तर मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, UPSC MPSC एक्झाम्स हे मला माहीत पडला जेव्हा मी सेकंड इयर बी फार्मसीमध्ये होतो. तर मी 5वी-6वीच्या मुलांना आताच जाऊन प्रेरित करतोय का 10वी नंतर सायन्स, आर्ट्स, कॉमर्समध्ये स्ट्रीम आहे तर त्याच्या व्यतिरिक्त पण UPSC MPSC एक्झाम्स आहे. म्हणजे तुम्हीही जे सर्वसामान्य कुटुंब आहे ते पण मोठा स्वप्न पाहू शकतात, ते पण पुढे जाऊ शकतात, त्यांचे पण स्वप्नाला पुढे मार्ग आहे. पण UPSC MPSC किंवा कोणतेही गव्हर्नमेंट एक्झाम्स तुम्ही द्या आणि मोठे पद ग्रहण करा, असा माझा एक मुलांना नेहमी आव्हान असतं. काय सांगाल बदलापूरकरांना? 2 तारखेला निवडणुका होणार आहेत आणि तुम्ही देखील आता नगरसेवक पदाची उमेदवारी लढवत आहात, तर काय सांगाल बदलापूरकरांना?
मी बदलापूरकरांना एकच सांगेल, स्पेशली माझे प्रभाग क्रमांक 10 मध्ये हे बघा, एक वेल क्वालिफाईड मुलगा तुमच्या समोर उभा आहे. मी माणूस नाही म्हणत आहे, कारण वय कमी आहे. मी सर्वांना आशीर्वाद घ्यायला जातो आणि मला आशीर्वाद पण मिळत आहे. कारण हे निवडणूक मी उभा आहे म्हणजे मी उभा नाहीये. माझा एक सर्वांना एक विनंती आहे नम्रपणे, आपण उभे आहे. कारण मी वैचारिक मुलगा आहे आणि एक संधी हे जर मला मिळली, मी एक स्लोगन दिलेलं आहे, एक संधी बदल घडवण्यासाठी. बदल हवा तर चेहरा नवा. आणि जर मी निवडून आलो तर एक ही संधी मी लोकांच्या मॅडम मनामध्ये. मला राजकारणामध्ये मॅम एवढी जाणकारी नाहीये. माझा काय राजकीय वारसा नाही, हो समाजकार्य वारसा 100% आहे. कारण मी हक्काने आणि मनाने सांगतो, माझे काका नाझीमुल्ला हे चांगले मोठे समाजकार्य बदलापूरमध्ये होते. म्हणून मॅम राजकीय वारसा नसला तरीही समाजकार्य वारसा राजकारणामध्ये असला पाहिजे. कारण नेतृत्वाचा अर्थ मी काय समजतो, व्यक्तित्व प्लस कर्तृत्व इक्वल टू नेतृत्व होतो आणि नेतृत्व जनता ठरवते. आणि मॅम मला एक काय अभिमानाने सांगेल का, मी बदलापूरला जन्माला आलो आणि माझी बदलापूरची मातीमध्ये बदल घडवण्याची क्षमता आहे. आणि एक ही संधी बदलापूर मला नाही देणार आहे. बदलापूर मी म्हणजे एक संधी माझ्यासाठी नाही मागत आहे, एक संधी तुमचे उज्ज्वल भविष्यासाठी, एक संधी तुमच्या आरोग्यासाठी, एक संधी तुमच्या मुलांचे उज्ज्वल शिक्षणासाठी, एक संधी भयमुक्त बदलापूरसाठी. खूप छान बोललात आपण. पण आपण जर बघत असाल तर तुमच्या विरोधीमध्ये अपक्ष म्हणून जे उभे आहेत ते बलाढ्य पक्ष म्हणून सांगितले जात आहेत. अनेक असे उमेदवार आहेत, भाजपा, शिवसेना, उबाठा यांच्या माध्यमातून. तुम्हाला वाटतं त्यांच्या पुढे काही आव्हानात्मक वाटतात की कसं? हे बघा मॅडम, मी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार संदर्भात विचारले. मॅडम मला आव्हान म्हणजे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून मला भाजपचे उमेदवार बरोबर माझा लढा आहे असं मला वाटतं. ते माझे प्रतिस्पर्धी आहे. येस. नक्कीच 2 तारखेला तुम्ही कोणाला मतदान करायचं हे तुम्हाला चांगल्याच पद्धतीने माहिती असेल. तर बघत राहा आपले बदलापूर. आजची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच सांगा. प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार जे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी निवडणूक लढवत आहेत म्हणजे साजिल मुल्ला, तर त्यांना तुम्ही जे आहेत मत देणार आहात का? तुमची प्रतिक्रिया कशा आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला नक्की सांगा. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.